नमस्कार, मी राहुल फुलारे, राहणार शहर टाकळी, तालुका शेवगाव. काल अंबादास किसन वाघ यांनी एसपी ऑफिस समोर आमच्या विरोधात उपोषणाचा मुद्दा मांडला होता. तरी हा मुद्दा खोट्या स्वरूपाचा आहे, आमची बदनामी करण्यासाठी. तरी हा माणूस फ्रॉड असून याच्या विरोधात 6 ते 7 गुन्हे दाखल असून याला अटक झालेली नाही. तरी त्याच्या विरोधात प्रत्येक तालुक्यामध्ये गुन्हे दाखल असून सुद्धा ते मोकळ्या स्वरूपात हिंडतो, गावोगावी हिंडतो. एसपी ऑफिस समोर काल त्यांनी उपोषण केलं 1 दिवसापुरती. तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्याच्या विरोधात कारवाई करावी आम्हाला न्याय भेटावा. मी चंद्रकला प्रकाश शिंदे, राहणार शहर टाकळी, तालुका शेवगाव. इथं अंबादास वाघ काल उपोषणाला बसला होता. पण उपोषणाला असा बसला होता की तो अमर उपोषणला बसला होता आणि परत संध्याकाळी उठला. याला अमर उपोषण म्हणतात का? आणि त्यांनी आमच्या विरुद्ध इथं येऊन उपोषणला बसणे हे त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत आणि 4 वॉरंट निघालेले आहेत. मग त्याला तुम्ही अटक करण्याऐवजी तो इथं येऊन उपोषणला बसतो म्हणजे काय? आणि अमर उपोषणचा त्याने अपमान केलेला आहे. कसा अपमान केलेला आहे? तो सकाळी येऊन बसला आणि दुपारी उठून गेला आणि त्याच्यावर 4 वॉरंट असून पोलिस काय त्याला काही धरेना. आणि आमची सगळी बदनामी त्यांनी काल मीडियावाल्याला बोलून केलेली आहे. का बरं? आमचेच पैसे घेऊन आमच्यावरच त्यांनी परत उलट जबाब केलेला आहे उपोषणला बसून. आणि त्याची बायको कोण? ती उज्ज्वला वाघ काय म्हणते की माझ्या नवऱ्याला यांनी लुटिलं म्हणजे कोणी लुटिलं? तिला लुटिलं जर असतं तर तिने इथे बसायचं ना, तिने न्याय मागायचा. तर न्याय कमून मागा ना ती. ती उलट ती चोट्यासारखी उठून गेली इथं. मग उपोषणला बसणे म्हणजे उपोषणचा तिने अपमान केलेला आहे. उपोषण जरांगे पाटील धरतात, हे असे लोक धरतात का? हे सरळ आमच्यावर अन्याय. आणि माझ्या पतीचं याच्यावर काहीच हे नसून माझ्या पतीचं त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि माझ्या भाषेवर त्यांनी तक्रार नोंदलेली आहे की 1.5 महिन्यापासून माझा नवरा फरार आहे. हिचा नवरा फरार होता, ही लाली लिपस्टिक करून ही पोलीस स्टेशन मध्ये का बरं जायची? आणि तिने तिच्या 2 लेकरांचा वापर करून घेतलेला आहे. तिला तिचे लेकर सगट पुराणा, हे पण तर न्याय आहे. मग आम्हाला इथं न्याय भेटा म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. आणि त्यांनी आमची सगळी बदनामी केलेली आहे आमच्या. आणि काल ती इथं आली होती. इथं काय म्हणते ती राहुल फुलारे आणि प्रकाश शिंदे यांनी आमचे घर फोडले, आम्हाला मारायला आले. यांच्या घरी कोण आले होते? गावकऱ्यांना विचारू शकता तुम्ही. तिथं सगळी त्यांनी तक्रार अशी केलेली आहे की आमच्या भाषेने ना माझ्या नवऱ्यानी त्यांच्या आम्ही पैसे देऊन आम्हीच चोर झालेलो आहोत आणि डोळे झाकून त्याच्यावर विश्वास केला, आमचा विश्वासघात केला, केसांनी गळा दाबला त्यांनी आमचा. आणि आमच्या समाज